बघा सौरभ यांच्या सूचना येतात की फलंदाज लवकर पाठवा. एक गाणं वाजव, एक जरा मनोरंजन होऊ दे. पंढरी शेट पडके पिस्तौल वाला. आपण पाहतो फलंदाज आधी आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो प्रसाद टावरे. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो वैष्णव. काय कमालीचा खेळ राहिलाय या वैष्णवचा, परंतु स्ट्राईक वरती आधी दोन यंग स्टार परफेक्ट दोघही खेळाडू आहेत मित्रांनो. दोघांमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव पहिलाच बॉल श्री गणेश झालाय धावसंख्येचा. खरं तर एकीकडे आपण वैष्णव यांना पाहतोय, दुसरीकडे आपण आदी यांना पाहतोय. दोघही यंग टॅलेंटेड ब्रिलियंट खेळाडू आहेत. यांच्याकडे नो डाऊट भरपूर क्षमता आहे. यावेळेस पॅटीचा आउटसाइड एज घेतलाय की काय, टर्न केला गेलाय. आउटसाइड एज यष्ट्यांच्या मागे अमर. व्हॉट अ कॅच बाय अमर. विकेटचं पतन सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा धक्का. मागील सामन्याचा सामनावीर तंबूच्या आश्रयाला शून्याचा भोपळा देखील फोडता आला नाहीये आणि पहिलं यश इथे संपादित होत आहे. पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित होते. खरं तर एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशी काहीशी परिस्थिती आता डीजी माऊली मैत्री 11 संघाची मला पाहायला मिळते. मयूर वाक्षी आले स्ट्राईक वरती मित्रांनो. यावेळेस मात्र पूल केला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या पाठी चेस करत आलाय. अगदी समोर चेंडू लँड झालाय. नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. खरं तर मयूर वाक्षी म्हणला ना मित्रांनो, अगदी 6:30 पावणे 7 शार्प वेळेवरती मैदानावरती तो उपस्थिती दर्शवतो. मैदानावरती येतो, प्रॅक्टिस तो करतो, घरी जातो आणि त्याच्यानंतर 9:30-10 वाजता तुम्हाला तो ड्युटीवरती जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्रॅक्टिसच्या प्रती त्याचं डेडिकेशन खूप चांगलं आहे. खरंच त्याचं हे डेडिकेशन आज त्याला मदत करेल का, कारण की प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट हे असं आपण म्हणतो आणि असं भरपूर वेळेला आपण अनुभवतो देखील. परंतु आज मयूर वाक्षीची बॅट तळपणार का, कारण की ज्या रामा महानवर बरोबर सातत्याने वेळ संपादित करणाऱ्या विरोधकांना धूळ चारण्यासाठी आज त्याच रामा यांच्या विरोधामध्ये 2 हात करायचे. ही मैत्रीपूर्व लढत कशा प्रकारची असणार आहे पाहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा इथं व्हाईट बॉल येतोय. क्रिकेटची हीच तर मजा योगेश, कारण की आपल्या बरोबर खेळणारे खेळाडू कधी आपल्या विरोधामध्ये येईल ना याचा ठाव ठिकाणा नाहीये. याचं एक उत्तम उदाहरण जर का सांगायचं म्हणलं तर KPLचा थरार. संपूर्ण वर्षभर आपण एका संघामध्ये खेळतो, परंतु यावेळेस मयूर वाक्षे ब्रँडेड फटका, ज्याचा मी उल्लेख केला होता सातत्याने निरंतर त्याचा प्रवास हा इथे प्रॅक्टिस सेशन मध्ये मला पाहायला मिळतो आणि हाच प्रॅक्टिस सेशनचा आता मात्र योग्य फायदा उचललाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. सातत्याने केले गेलेला सराव हा आपल्याला एक दिवस यशस्वी करतोच, मग ते क्षेत्र कोणतंही असू द्यात. अगदी मग ते खेळाचं असू द्यात, शिक्षणाचं असू द्यात किंवा अगदी
बुद्धिमत्तेचा असू द्यात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सातत्याने सराव करता ते क्षेत्र तुम्हाला एक दिवस यशस्वी जरूर करतं. आणि हो मित्रांनो, आपण पाहतोय की इथे मयूर वाक्षेने लगावलेला कॉन्फिडन्स स्ट्रोक भरपूर काय सांगून जातोय. ए तुम्हाला आता घरी पाठवायला मी. इक्षाची धाव फलकावरती येते. धावफलक वधारते. आपण पाहतोय 11 धावा फलकावरती येत आहेत. वैष्णव थोडेसे महागडे पडलेत जरूर, परंतु प्रयत्न करतायत ते देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी. रॉयल या संघाच्या विरोधामध्ये काय खेळ राहिला होता सुपर माऊली 11 संघाचा. तब्बल 84 धावांचा रतीब इथे उभारला गेला होता. ही 84ची धावसंख्या ना मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील उच्चांकाच्या यादीमध्ये नोंदवली गेली आहे. आणि अशाच भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जो घाम फुटला गेला होता रॉयल ए संघाला आणि पराभवाची नोंद त्यांच्या नावावर नोंदवली होती, परंतु यावेळेस मिस्ट्रामिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू असणार आहे. कव्हरच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. वन हँड एका हाताने चेंडू पिकअप करतोय, एकच मिळते. आणि याचबरोबर आपण पाहतोय की अद्याप देखील एक बॉल बाकी आहे. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. योगेश वाघ यांना आपण गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. डिजिटायलायझेशनचं हे युग आहे, तंत्रज्ञानाचं हे युग आहे, एआयचं हे युग आहे. आणि अशा डिजिटल युगामध्ये आता आपण पाहतोय की डिजिटल स्कोरिंग करतात योगेश. योगेश काळ बदलला, वेळ बदलला, ऋतू बदलला, हंगाम बदलला, महिने वर्ष दिवस सर्व काही बदलले. आणि आता आपण पाहतो की क्रिकेटमध्ये देखील काही बदलाव पाहायला मिळतात. परंतु यावेळेस बघा चेंडूला लपेटलंय. वेट अँड वॉचचं क्रिकेट. राईट कडून लेफ्ट कडे चेंडू भिरकावून लावलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय 7 धावांसाठी. हॅलो किड्स प्री स्कूल षटकार. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा या अंकित केल्या गेल्यात. नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय की गोलंदाज हरिदास पुजारी इथे आलेत. तर नक्की सौरभ यांची नजर असणार की कारण की गोलंदाजी मार्कवरती हरिदास पुजारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॅलेंट हंटच्या शोधामध्ये आहेत सौरभ. खरं तर हरिदास पुजारी हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सडपातळ शरीर यष्टीचे आणि त्याचबरोबर काटक्ष बुद्धिमत्तेने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर लांब लचक त्यांचा रनअप आहे. स्ट्राईकवरती प्रसाद टावरेत इन्फॉर्म आहेत. एक षटकार त्यांनी ठोकलाय. अकूट टप्प्याची लाईन चेंडूला लिव्ह केलाय. पाहावं लागेल पंचांकडे आणि पंचांनी जमिनीलागत दोन्ही हात समांतर केलेत आणि इशारा दर्शवलाय. हो इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती अंकित होते. एक्स्ट्राच्या धाव फलकावरती येत आहेत. पाऊस थोडासा थांबलाय. वरुण राजाने थोडासा ब्रेक घेतलाय, थोडीशी विश्रांती घेतली आहे, परंतु ही स्पर्धा थांबणार नाहीये. पाऊस थांबलाय, संघांचा प्रवास थांबलाय, परंतु ही स्पर्धा थांबणार नाहीये. कारण की सातत्याने वेगाने आपल्याला पुढे निघत जायचं आहे. कारण की हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2026 ची स्पर्धा भरपूर काय घेऊन आली आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की LCD टीव्ही अर्थात स्मार्ट टीव्ही दिले जाणार आहे, जिचं मार्केट प्राइस जर का सांगायचं म्हटलं तर तब्बल 18 ते 20 हजाराच्या घरामध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय की उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील आपण पाहतो की एअर फ्रायर, आयरन मशीन यासारख्या होम अप्लायन्सेस इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या जाणार आहेत. आणि जर का या तुम्हाला जिंकायच्या असेल तर तुम्हाला असा चांगला खेळ दाखवावा लागेल. हरिदास पुजारी चांगली गोलंदाजी करतोय. एक चेंडू खराब जरूर आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती पुनरावृत्ती खूप चांगली करतोय. प्रत्युत्तर देतोय. मयूर वाक्षेला परतीच्या प्रवासाला पाठवतो डगआउटच्या दिशेने. कॅच कुणी पकडलाय प्लीज सांगायचंय. खरबुडा आहे का तिकडे? रोशन आहेत का? कॅच रोशनने पकडलाय. स्कोर मी अपडेट करतो प्लीज, थोडासा वेळ द्या. 21-21.
21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. हरिदास यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी त्यांची मागील काही चेंडूंवरती मला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतरचा कमबॅक हा वाखणण्याजोगी राहिलाय. खरं तर मयूर वाक्षे सारखा मातब्बर फलंदाज याला स्वस्तामध्ये निपटवलं गेलं. विकेटचं इथे पतन होतोय आणि खरं तर आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी जी मुबलक गोष्ट होती ना, ती मुबलक गोष्ट तो इथे दर्शवतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय या षटकातला. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विशाल ढोले यांना आपण पाहू शकता स्ट्रायकर एंड वरती. खरं तर शालेय जीवनामध्ये एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून विशालकडे पाहिलं जायचं. बघा, रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पोर्ट्स गिअर, स्पोर्ट्स इक्विपमेंट परिधान करणं कितपत गरजेचं असतं हे आता आपल्याला पाहायला मिळालंय. शॉट खेळला, बॅलन्स गेला, त्याच्या मागचं कारण असं की पायाची ग्रीप जमिनीवरती आली नाहीये. पावसाळी रबर बॉल खेळत असताना मित्रांनो थोडंसं भान ठेवा, थोडीशी काळजी बाळगा. तुमचे शूज, तुमचे ग्लव्स, त्यानंतर आय प्रोटेक्शनचे आता गॉगल आलेत नवीन टेनिस क्रिकेटमध्ये. रबर बॉलसाठी, टेनिस बॉलसाठी या गोष्टींचा तुम्ही वापर करा. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू सरसावतोय, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. प्रयत्न खूप चांगला मला रोशन यांचा पाहायला मिळतोय. रोशन साळुंके खरं तर बैलगाड्या शर्तीचे खूप ते मोठे चाहते आहेत. त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही कधी जावा, त्यांचा स्टेटस चेक करा. तुम्हाला एखाद्या बैलाचा, बैलगाडा शर्यतीचाच बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. एवढं प्रेम त्याचं बैलगाडा शर्यतीवरती आहे, परंतु क्रिकेटचं प्रेम त्यांना आज मैदानावरती घेऊन येते. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या मात्र 23च्या घरामध्ये मला पाहायला मिळते. हरिदास पुजारी यांचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 5च धावा आतापर्यंत हरिदास यांनी खर्च केलेत मित्रांनो. विशाल ढोळे, चर्चा चाललेली विशाल ढोळे यांच्या शालेय जीवनाची. खरं तर एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि त्याचबरोबर एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून याची ओळख राहिली आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय की एक उच्चभू कंपनीमध्ये एक चांगल्या पदावरती तो कार्यरत आहे आणि सातत्यानं तरुणाईला तो मार्गदर्शन करतोय. येणारं भविष्य हे एआयचं आहे, येणारं भविष्य हे तंत्रज्ञानाचं आहे. आणि या अनुषंगाने तुम्हाला आता जर का पाया भक्कम करायचा असेल तर आजच्या या घडीला कुठलं शिक्षण योग्य आहे अशा भरपूर गोष्टी विशाल सातत्याने युवकांना समजवत असतो. आणि तोच विशाल आता थोडासा मैदानावरती शांत पाहायला मिळतोय. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 23वा धाव फलकावरती. भर पावसामध्ये सूर्यकिरणांचं पडणं मला असं का वाटतंय की कदाचित इंद्रधनुष्याचा देखील आशीर्वाद या स्पर्धेला लाभतोय की काय. तर तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिंग स्ट्रोक. अमर खूप वेगाने चेंडूच्या खालती जात आहेत. एकपेक्षा जास्त काही नाही. दुसरीसाठी कॉल. विशालने मात्र इशारा दर्शवला. इथे आपण पाहतो की 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत मित्रांनो. या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती इजाफा पाहायला मिळेल, परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय वेदांत आलेत. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय की वेदांतनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. परेश कणकेळे यांच्या विरोधामध्ये 38 धावा सुरक्षित करत असताना थोडंसं दडपणाखाली वावरत त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच वेदांतवरती विश्वास दर्शवला. डावखुरा हाताचा तो गोलंदाज आहे आणि हेच वय त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं, हेच वय आहे त्याला कुठेतरी संधी देणं आणि या संधीचं तो सोनं करणार का.
तर थोडंसं अमन लोहिया कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचं डिस्कस करतात. अमन लोहिया प्लीज थोडंसं आपण शांत होऊयात, थोडंसं मॅचकडे आपण फोकस करूयात, कारण की प्रतिक्रिया येतात युट्यूबवरती की बॅकग्राऊंड नॉईज थोडासा जास्तीचा येतोय आम्हाला. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली 26च्या घरामध्ये रनआउटची संधी आणि संधीचं सोनं करत असताना प्रसाद टावरे यांना मात्र तंबूचा रस्ता दर्शवलाय. 3 फलंदाज बाद होऊन 26 धावा अंकित केले गेलेत. बॅट्समन नेम अमर आहे का तो? अमर अमर अमर. तर आपण पाहतोय अमर आलेत नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहू शकता. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की पंच काहीशा सूचना, काहीशा गोष्टी, काहीशा तांत्रिक बाबी इथे समजून सांगतायत. खरं तर क्रिकेटचं बदलतं स्वरूप आणि त्याचबरोबर होणारं इव्हॉल्युशन नियमांचं हे अगदी आपल्याला जवळून समजून घेणं गरजेचं आहे. आणि नवीन नवीन नियम हे सातत्याने क्रिकेटमध्ये अपडेट होत आहेत आणि कदाचित असाच काहीसा नियम आहे ज्याच्यावरती चर्चा चालली आहे तिघांची. मॅचला थोडासा उशीर होतोय. चला वेदांत आपण मॅचला सुरुवात करूयात. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, अकूट टप्प्याची लाईन, अधिकची उसळी. आयुष्यांचा इशारा नक्की समजावा लागेल. नक्की आयुष काय सांगू इच्छित आहेत? 1+1 अशा 2 धावा येत आहेत. एक्स्ट्राची 1 धाव, वाईडची 1 धाव अशा 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती आपण पाहतो की भर पडला जातोय. मॅचकडे थोडंसं फोकस करावं लागेल, मॅचकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण की सायंकाळचं सत्र झालेलं आहे आणि भरपूर सारे क्रीडा रसिक आता आवर्जून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेत. प्रत्येकाला सेमीफायनल पाहायचं आहे, प्रत्येकाला फायनल पाहायचं आहे, प्रत्येकाला हे बघायचं आहे की ही टीव्ही नक्की घरी कोण घेऊन जाणार. अमन जर का सांगायचं म्हणलं तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे तब्बल 10,000 रुपये आहेत. परंतु मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणारी टीव्ही हिची व्हॅल्यू जर का सांगायची म्हणली तर तब्बल 18,000 ते 20,000 आहे. खरं तर वेदांत बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि वेदांत त्यांच्याबद्दल छोटीशी माहिती जरूर मी क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचू इच्छितो. अरविंद ढेकळे अर्थात आपला लाडका आर्या, त्याचे ते बंधू आहेत, नात्याने सख्खे नाही आहेत परंतु बंधू मात्र आहेत हे नक्की आहे. आणि एकाच घरामध्ये जर का एवढं चांगलं मार्गदर्शन असेल तर वेदांतचं क्रिकेटिंग भविष्य हे अधिकचं उज्ज्वल मला पाहायला मिळत आहे. आणि त्यातल्या त्यात वेदांत डावकर आताचा गोलंदाज आहे योगेश. टेनिस क्रिकेट आवर्जून वाट पाहते त्याचं. एक्स्ट्राची धाव अजून एक. रामा काहीशी कानमंत्रांना देत आहेत. बघा रामाचा हा जो स्वभाव आहे ना, प्रत्येक खेळाडूला अगदी मग तो लहान असू द्यात किंवा तो मोठा असू द्यात त्याला अगदी जवळ जाणं, त्याला समजावून सांगणं, त्याला ताकद देणं, त्याला मोटिवेट देणं हे गरजेचं आहे. आणि असे भरपूर इथे संघ आहेत आपल्या कळंबोलीमध्ये जे सातत्याने या प्रकारचं काम करतात आणि तीच गोष्ट इथे रामा पुन्हा एकदा दर्शवतोय. या नवयुवकांना थोडंसं जवळ घेऊन थोडंसं प्रेमाने आत्मीयतेने जर का समजवलं तर हे ते नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. हो वेदांत ते दाखवलं, हा बॉल चांगला होता. बघा फलंदाज पूर्णपणे बीट झालाय, यष्टीरक्षक देखील बीट होतोय. बाईची सिंगलची धाव इथे पाहायला मिळते. या सिंगलने धाव फलक वधारते, जाऊन मात्र थांबते. आपण पाहू शकता 31च्या घरामध्ये 31. लास्ट बॉल, 1 to go. 31 धाव फलकावरती. बॉल चेक करावा लागेल, उसळी पाहावी लागेल. पंचांचा इशारा, इट्स अ डॉट बॉल. बघा खेळाडूला जवळ जाऊन समजावून सांगणं, त्याला ताकद देणं, त्याला ऊर्जा देणं हे किती योग्य ठरतं नाही हे मागील 2 चेंडूंवरती आपण पाहिलेत. दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती, एकच धाव मागील 2 बॉलवरती. 31 रन स्कोर कार्ड वरती. 32 विल बी द टू विन.
पहले इनिंग के लिए आप सुन रहे थे द वॉइस ऑफ पनवेल, द प्राउड ऑफ कलम्बोली प्रशांत पुजारी सर को। सेकंड इनिंग के लिए यहाँ पर मैं राजन सोना आपका फिर एक बार स्वागत करता हूँ आदित्य प्रिया लॉजिस्टिक चषक। आदित्य प्रिया लॉजिस्टिक हेलो किड्स प्री स्कूल चषक 2026। आपको मैं एक अहम सूचना देना चाहूंगा कैप्टन्स, सेमी की मैच 2 ओवर की रहेगी, इसके आपने नोट लेनी है। आई रिक्वेस्ट कैप्टन्स ऑफ रिमेनिंग टीम्स, सेमी 2 ओवर की होगी। आपको मैं फिर एक बार बताना चाहूंगा सेमीफाइनल 2 ओवर का रहेगा। तो चलिए अमर चोपड़े, आज की बात की जाए तो लाइमलाइट में ये खिलाड़ी है दोस्तों, इसके ऊपर निगाहें हैं, नजरें हैं, और जो इनकी लाजवाब प्रदर्शन के कारण आज अगर बात की जाए, इन्होंने अपना दिन बनाया है दोस्तों। दिन बनता है लेकिन इन्होंने खुद के लिए आज ये दिन नियुक्त किया, चुना। 6 सिक्सर लगाने का शौर्य है इस खिलाड़ी के ऊपर। जय मल्हार वर्सेस रॉयल बी, आपको टॉस के लिए आना है प्लीज। जय मल्हार रॉयल बी, आई रिक्वेस्ट टॉस के लिए आइए आपने। चलिए मुकाबले की करते हैं शुरुआत। अनुभवी तलवार विक्रम पवार अब मैदान के अंदर पहली गेंद लेकर, बल्लेबाज अमर चोपड़े के लिए। हेलीकॉप्टर स्कूप खेलकर निकाल दिया, खिलाड़ी वहां पर तैनात है, 1 रन चुराया। अच्छी फील्डिंग, मलिक है वहां पर उपस्थित लॉन्ग ऑफ रीजन में, अच्छा थ्रो भी है। 1 रन से संतुष्टि यहां पर प्राप्त करनी पड़ेगी। जीतने के लिए 17 गेंदे 31 की आवश्यकता है। मैं बताना चाहूँ 17 गेंदे 31, और द मास्टरमाइंड द कैलकुलेशन रामा महानवर अब स्ट्राइकर एंड पर दोस्तों। रामा जब मैदान के आते हैं ना रामा, तब हो जाता है हंगामा पूरी तरीके से। और आज बात की जाए रबर क्रिकेट, देखिए जब रामा ने पदार्पण किया ना, मतलब तब उस समय रबर क्रिकेट होता नहीं था, लेकिन बदलते वक्त के साथ इन्होंने चीजों को अपनाया है और कुछ ऐसा अपनाया है कि हर फॉर्मेट में फिट है, और हमारा रामा हिट है, यह दिखा दिया इन्होंने मैदान पर। दूसरी गेंद विक्रम पवार, उनके चहीते, गुरु के ऊपर हुए चेले हावी। बढ़िया क्रिकेट है रामा मानवर, जैसे मैं कहना चाह रहा था दोस्तों कि हर क्रिकेट में पूरी तरह फिट है। दूसरी गेंद जिसके ऊपर प्रहार कर दिया। अब तीसरी गेंद विक्रम पवार साहब अपने लय में तैयार है, और लय की बात की जाए तो लाइन लेंथ बिगाड़ सी गई है आज। व्हाट अ पिक, व्हाट अ पिक, क्या बात है। रामा महानवर आज फायर झालाय भाऊ आपला, फायर। वाह, फैबुलस रामा, फैंटास्टिक रामा, फिनोमिनल रामा, रामा ही रामा है। और गेंदबाज भी करते रहेंगे विक्रम, हाय राम, हाय राम, क्या बात है। हे रामा, हरे रामा, आज रामा का कहर है दोस्तों, और ऐसा ही कुछ देखने मिलता है जब वो लय में बल्लेबाजी करते हैं। चलिए टॉस के लिए मैं विनती करना चाहूंगा ठाकुर, आपने अपने हाथों से यहाँ पर टॉस करना है। जय मल्हार वर्सेस रॉयल, 2 ओवर का मुकाबला। रामा रामा, ये शौर्य की कहानी नहीं, शौर्य की गाथा है। रामा जब भी आता है कुछ ऐसा प्रदर्शन करता है मैदान पर कि आप सिर्फ इनके समर्थक नहीं, इनके चाहते बन जाओ, इनके आशिक हो जाओ। कुछ ऐसी बल्लेबाजी मैदान पर रामा के माध्यम से देखने मिल रही है। क्या बात है रामा, सुपर हिट। वाओ वाओ वाओ, एंड जस्ट अ वाओ। अब तो मुझे ऐसा लग ही रहा है प्रशांत कि अब मैं शब्द नहीं आ रहे, अब शब्दों का पिटारा कितना ही खोल लूं। इस खिलाड़ी ने मुझे बस निशब्द कर दिया है। जो इनकी बल्लेबाजी चल रही है, गेंद आ रही है, गेंद जा रही है, गेंद आ रही है, गेंद जा रही है, गेंद आ रही है और गेंद जा रही है। कुछ इस तरह से अमर चोपड़े कुछ कहना चाहेंगे? उन्होंने आपने 5-6 लगाए, लीजिए मुकाबला समाप्त। यह फैसला रामा का है कि इस मुकाबले को मैं कब समाप्त करना चाहता हूं। मैन ऑफ द मैच के लिए रामा महानवर प्लीज आपने आना है इस दिशा में। चलिए मुकाबले की समाप्ति हो चुकी है, स्कोर बरोबर हो चुका है। रामा महानवर प्लेयर ऑफ द मैच, मैन ऑफ द मैच, घातक बल्लेबाज रामा अपने फॉर्म में यहां पर बल्लेबाजी कर चुके हैं। मजा आ गया दोस्तों इस क्रिकेट को देखते हुए।